मिरज तालुक्यामध्ये 130 कोटी रुपयांची विविध विकास कामं पूर्ण केली असून मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील न्यूरो विभागात 42 कोटी रुपयांचं ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रियेसाठी डिजिटल स्ट्रक्शन्स एंजिओग्राफी मशीन उपलब्ध झालंय। मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं रुग्णालयामध्ये रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देता यावी यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्यासाठी पाठपुरावा सुरू केलाय। सांगली जिल्ह्याच्या बरोबरच राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांसाठी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केलेत अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सदस्य आमदार इंद्रिस नायकवडी यांनी दिली आहे। मिरजमध्ये आमदार इंद्रिस नायकवडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। सांगली मिरजमध्ये सुरू असलेल्या नशेखोरीच्या विरोधात आपण स्वतः रस्त्यावर उतरून लढा उभा करू असा इशाराही आमदार इंद्रिस नायकवडी यांनी दिलाय। भारत हा सर्वधर्म समभाव जोपासणारा देश आहे, मात्र प्रक्षोभक वक्तव्य करून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मंत्री नितेश राणे हे करत आहेत। राणे हे वाचाळ वीर असून मूर्खासारखं बोलत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कधी वादग्रस्त वक्तव्य करत नाहीत, मात्र त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न कदाचित नितेश राणे करत असावेत। फडणवीस यांचे शायनिंग कमी होऊन स्वतःची शायनिंग जास्त व्हावी या उद्देशाने नितेश राणे हे बालिश वक्तव्य करत आहेत असंही आमदार इंद्रिस नायकवडी यांनी यावेळी सांगितलंय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थ खाते अत्यंत व्यवस्थितरित्या हाताळले, त्यांच्यामुळेच राज्यातील आर्थिक परिस्थिती बदलली। मात्र एखाद्या नेत्याचं निधन झाल्यानंतर त्यांच्याविषयी माघारी बोलणं योग्य नाही। सध्या जरी अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असले तरी सुद्धा अर्थ खात्याची परिस्थिती ही फक्त दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळेच बदलली आहे असंही आमदार इंद्रिस नायकवडी यांनी यावेळी सांगितलं। आता माझा स्वतःचा स्थानिक विकास निधी प्लस जिल्हा नियोजनमधनं माझ्या वाट्याला मिळणारा निधी आणि काही शासनाकडनं मी डायरेक्ट आणलेला निधी अशा पद्धतीनं जवळजवळ 130 कोटीपर्यंत माझी आज या वर्षीची बेरीज आहे। मी विधान परिषदेचा सदस्य आहे, मी विधानसभेचा नाही आहे। त्यामुळं विधानसभा मतदारसंघ दृष्टिक्षेपात ठेवून त्यांना निधी दिला विधानसभेच्या आमदारांना, विधान परिषदवाल्यांना असं मोजकेपणानं निधी दिला जातो। पण माझ्यासारखे जे आमदार काही विशिष्ट प्रॉपर काही प्रपोजल्स घेऊन येतात त्याची निकड लक्षात घेऊन शासन त्यात सकारात्मक प्रतिसाद देत असतं आणि मी जितके काही प्रपोजल नेलेले आहे शासनाला ते पटवण्यात मी यशस्वी झालो आहे। यावेळेला आपल्या जिल्ह्यातील अनेक प्रश्न आपण मार्गी लावू शकलो की एकतर शहरातला बघितला तर महापालिकेचं मुख्यालयाचा विषय असेल, तो बजेटच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ते केलं। त्याचबरोबर सांगली मिरज रस्त्याचं उड्डाणपुलाची भविष्यातलं वेध घेऊन उड्डाणपुलासाठी पण मागणी आपण करतो आहे। तुम्ही माझी सर्वांना विनंती आहे की सर्वच समाजाने यासाठी म्हणून थोडासा आवाज आणि प्रसारमाध्यमांनी सुद्धा त्याची गरज लक्षात घेऊन त्यात आपण मदत करावी जेणेकरून तो विषय मार्गी लागेल। प्रामाणिक प्रयत्न तो केला आहे। सांगलीचं एक वारसा आहे हळद बेदाणा, यासाठी तंतुवाद्य केंद्र आपलं मिरजेचं जगप्रसिद्ध असणारं तंतुवाद्य केंद्र यासाठी म्हणूनसुद्धा म्युझिकल क्लस्टरसाठी म्हणूनसुद्धा आपण निधीची मागणी वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे। अशा एक ना अनेक प्रश्नांनी सगळ्यात महत्त्वाचा आरोग्याशी संबंधित असणारा भाग म्हणजे मिरज सिव्हिल हॉस्पिटल। मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये NICUची मागणी आपण केलेली आहे, तीही मार्गी लागेल। त्याचबरोबर कॅथलॅबचं विषय आता मार्गी लागलेलाच आहे, तोही लवकर पूर्ण व्हावा आणि ह्याचबरोबर स्वतंत्रपणानं क्षयरोगासाठी कर्करोगासाठी म्हणून एक स्वतंत्र युनिट या ठिकाणी उभं करावं अशी मागणी मी केलेली आहे। कारण आपल्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेबांचं एक मानस आहे की मिरज सिव्हिल हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं आणि मग मल्टी स्पेशालिटीचे नॉर्म्स जर आपल्याला पार करायचे असतील तर त्यासाठी म्हणून आधुनिक सुविधा असणारी सर्व युनिट इथं उपलब्ध असली पाहिजे। आज आपले 9 ऑपरेशन थिएटर्स मॉड्युलर आहेत, त्यामुळे तो काही विषय अडचणीचा नाही। बेडची संख्या व्यवस्थित आहे, भरपूर आहे। त्याचबरोबर NICUचं युनिट आता आपल्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, ते मंजूर होईल। कॅथलॅबचं काम सुरू आहे, तेही पूर्ण होईल। पण स्वतंत्रपणानं कॅन्सर हॉस्पिटलसाठी म्हणून आपण मागणी केलेली आहे आणि तीसुद्धा मागणी सकारात्मकदृष्ट्या सरकारने घेतलेली आहे। त्यामुळे ते एकदा पूर्ण झालं की आपल्या मिरजचं सिव्हिल हॉस्पिटल आहे हे मल्टी स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी नावारूपाला येईल। आज अनेक रुग्णांना तिथं फायदा होतो आहे। मी मगाशीच सांगितलं आपल्याला की न्यूरोसाठी म्हणून एक महत्त्वाचं की ब्रेन ट्यूमरसाठी म्हणून असणाऱ्या 2च मशीन्स उपलब्ध आहेत महाराष्ट्रात। त्यापैकी एक मशीन आपण मिरजला घेतली, मिरज सिव्हिलला 42 कोटी रुपयाची मशीन आहे। गोरगरिबाच्या वाट्याला जर ब्रेन ट्यूमर आला
तर तो 25 लाख आणि 30 लाख रुपये कुठनं घेणार आहे, कुठनं मिळणार आहेत त्याला आणि कोण मदत करणार आहे. आणि म्हणून अशा रुग्णांसाठी, गोरगरीब रुग्णांसाठी म्हणून ही अत्यंत महत्त्वाचा विषय. त्यांच्या आयुष्याशी निगडीत. आयुष्य जर नसेल तर आयुष्य संपवलं जाईल लोकांच्याकडं, त्यांच्याकडं पैसे नाहीत म्हणून. पण अशी पाळी आता इथनं पुढे येणार नाही. तुम्ही मला सांगा, हे राष्ट्र हे सर्वधर्म समभावाचं राष्ट्र आहे. संविधानाची बेस सर्वधर्म समभाव आहे आपला. पण काही लोकांना काय कशाच्या गोळ्या चालू आहेत काय माहिती नाही. त्यांना एक काहीतरी वेगळंच, हे राज्य हिंदू राष्ट्र आहे. हे कुठे हिंदू राष्ट्र, काय संबंध आहे हिंदू राष्ट्र म्हणून बोलायचा. मग संविधान तुम्ही गुंडाळून टाकला का ते तर एकदा स्पष्ट बोला. मग तेही बोलत नाही. आणि मला वाटतं की राजकारणासाठी एक आपलं वोट बँक तयार करायची आणि त्या वोट बँकसाठी म्हणून काही लोकांना भडकवून, तरुणांची माती भडकवून ते एक वेगळा असं जमाव जमवायचा आणि त्या जमावाचा फायदा राजकारणासाठी करायचा, यासाठी म्हणून चाललेले म्हणजे त्याचा शब्द नाही आहे माझ्याकडे त्याला बोलायला, हे प्रयत्न आहेत. पण असं होत नसतं. दोन चार हिंदुकल लोकांनी म्हटलं म्हणून हे राज्य विस्कटणार नाही. इथली एकता अखंडता याला धक्का पोचणार नाही. ते आता आपण एका कल्पनाविलासमध्ये जर वावरत असेल एखादा माणूस, तर त्याला चिमट्या घेऊन उपयोग नाही. त्याची ज्यावेळेस उतरेल त्यावेळेस त्याला कळेल आपण काय करत होतो. निश्चित त्यांचा तो प्रयत्नच आहे की समाजात तेढ निर्माण होऊन. आता कसं आहे बघा, एक आहे की हिंदू मुस्लिम असं लावलं, मुस्लिमांची संख्या कमी आहे, हिंदूंची संख्या जास्त आहे. मग जास्त संख्येच्या लोकांचं आपण प्रतिनिधित्व करतोय असं भासवायचं. त्यांची मानसिकता बदलायसाठी म्हणून थोडं असं करत प्रयत्न करत जायचं आणि मग त्यांना टोटली मुस्लिम किंवा इतर जे काही अल्पसंख्याक असतील त्यांच्या विरोधात भडकावून त्यांना एकसंघ करायचं आणि त्याचा वोट बँक म्हणून आपण उपयोग करायचा आणि आपण हिरो व्हायचं. ह्या उद्देशाने हे चाललेलं हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आहे. आणि त्यामुळं अशा लोकांच्या हे वाचाळवीर आहेत. जबाबदारीची जाणीव पाहिजे माणसाला, पदावर असतानाही नसतानाही. आता तर तुम्ही पदावर आहात आणि काय बोलता मूर्खासारखं हेही कळायला पाहिजे त्यांना की आपण काय बोलतो. आपण शपथ घेतली, अनेक वेळा समज दिलेली आहे. परंतु विषय असा आहे की आज फडणवीस साहेबांची एक प्रतिमा या महाराष्ट्रात आहे. असू दे, आमचे मित्र पक्षाचे आहेत, त्यांचे उद्देश, त्यांचे पक्षाचे ध्येय धोरणं वेगळी असू देत, काही प्रश्न नाही. प्रत्येक पक्षाला आपली ध्येय धोरणं राबवायचं आणि ते आचार त्यावर हे करायचं, आचरण करायचं त्यांचा अधिकार आहे. आमचा जसा आहे त्यांचा आहे. जसं आमचं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आम्ही आहोत, आम्ही ते विचार सोडणार नाही आणि त्या विचारावर आम्ही मजबूत आहोत. तसं त्यांचेही काहीतरी विचार असतील, त्या विचारावर ते मजबूत आहेत. पण त्यांच्याकडून असा प्रयत्न कधी जाहीररित्या कधी मी ऐकलेला नाही किंवा बघितलेला नाही किंवा जाणवलेला नाही. मग फडणवीसांना सुद्धा ओव्हरटेक करायसाठी म्हणून सुद्धा काही बालिश माणसं असा प्रयत्न करत असतील की फडणवीसांचं जे काय शायनिंग आहे ते कमी होऊन आपलं शायनिंग वाढावं, यासाठी सुद्धा हा बालिश प्रयत्न असू शकतो. आणि त्यातलाच तो प्रकार आहे असं मला वाटतं.